कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू बरं कुठे होतीस तू? हा, तुला सांगून जाता येत नाही? इथे सगळे काळजीत आहे, इतकं बेजबाबदार वागणं। मी काय विचारतोय, कुठे होतीस तू? हरीश सरांसोबत। हो आदित्य सर, पारू दिवसभर माझ्यासोबतच होती। सॉरी मॅम, पारू सोबत पूर्ण दिवस स्पेंड करायचा हा प्लॅन अचानकच ठरला। आमच्या दोघांची तशी इच्छा होती, म्हणून मग आम्ही बाहेर फिरायला गेलो। मूवी, त्याच्यानंतर चौपाटी, मग भेळ आणि गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ना कळलंच नाही। सॉरी। अरे पण तुम्हाला सांगून जाता येत नाही का? नाही, ते सगळं ठीक आहे, हरकत नाही करायला, पण आम्हाला कळवायचं तरी जरा। म्हणजे हे सगळं आजूबाजूला आपल्या जे चाललंय त्यामुळे आम्ही जरा काळजीत पडलो सगळे। पारूचा फोन बंद होता। हो ना पारू? आणि मी कळवायला विसरलो, सॉरी। पारू इतकं छान बोलत होती ना, मी सगळं विसरूनच गेलो। देवी आई, मी येते। मी पण येतो। हरीश थांब। हरीश, तुम्ही दोघेही बाहेर जाताना जरा आम्हाला कळवत जा, कारण आपल्या आजूबाजूला जे चाललंय आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी जरा। काय ग, भेटलीस ना गनीला? म्हणजे आतापर्यंत जिवंत आहे ना तो? माझ्या विरोधात पुरावे शोधायला गेली होतीस ना? आणि हो, तुला कळालं आता मी कोणाची बहीण आहे। तो वाट कसली बघतीयस? जाणं जाऊन सांग अहिल्याला। काय सांगशील? सांगायचं मी तिला बरबाद करायला आली आहे। ओके? काय झालं पारो? मी गणीचा जीव घेईन असं वाटतं का तुला? अरे हीच भीती मला तुझ्या डोळ्यात कधीपासून बघायची होती। आता कुठे माझ्या मनाला शांती मिळाली। मी काय म्हणते, तू जरा शांत राहा ना, हातपाय मारायचे बंद कर, कारण तुझा जीव असलेला पोपट माझ्या हातात आहे, त्यामुळे त्याची मन मुरगळून तुझा जीवही घेईन मी, कळतं ना? अनुष्का मॅडम, हे बघा, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, पण प्लीज माझ्या गणीला तो आत्ता खरी मज्जा येणारे खेळ खेळायला। आणि काय म्हणत होतेस? मी किर्लोस्कर घराच्या मध्ये भिंत बनून उभी राहील, देवी आईचं रक्षण करेन। आता बघ ना काय झालं, तू माझ्याच जाण्यात अडकलीस। ठीक आहे, वाईट झालं, पण आता मी जे सांगेन ते करावं लागेल। हे की ना, मी तुला गंमत सांगू? बोलणं सांगू का? मला ना अहिल्याला मारायचं होतं, म्हणजे ऑफकोर्स आत्ता पण मारायचंच आहे, पण आता मी नाही मरणार, आता तू मारायचंस तुझ्या हाताने। Let the game begin. आणि ही अशी वागते, एक तर दिवसभर गायब आहे, गेली आहे फिरायला होणाऱ्या नवऱ्यासोबत। मी असं वागतं का कोणी मैत्रीत? म्हणजे तिला जायचं होतं ना फिरायला तर जायचं, माझी काही हरकत नव्हती, पण ऍटलिस्ट मला एकदा विचारावं किंवा सांगावं असं नाही वाटलं तिला का? हरीश आयुष्यात आल्यामुळे ती विसरली आहे मला, म्हणजे आमच्या मैत्रीला। दिवसभरात ना एकदाही तिला माझी आठवण नाही आली।
पारू अशी नाही वागत. पारू टाळतीये का मला? असेल. तू नाही ना कधी टाळणार मला? तू कधी बदलणार नाही ना? आदित्य, तू अजूनही या मुलीशी बोलतोस? नाही. अरे तू माझ्याशी शेअर करत जा ना, मी आहे ना तुझ्याशी बोला. अगं नाही, तसं नाही. आदित्य दादा, मला सांगा, तुम्ही पाहिलेत का हो या मुलीला? कधी कधी भेटलेत का तिला? नाही. अरे देवा, अनुष्का, बघतेस ना, या मुलीला कधी यांनी पाहिलं नाहीये, भेटले नाहीये, तरी पण केवढा जीव आहे त्यांचा हिच्यावर. उद्या जर ही मुलगी समोर आली तर काय होईल? नाही म्हणजे मला तर असं वाटतंय ना की आदित्य दादांचं पहिलं प्रेम ही मुलगीच आहे, आणि त्यानंतर मग तुझा नंबर लागतो. बघा सावध राहा, मी सांगितलं फक्त. प्रिया काय बोलते? तुमचं काय काम होतं ते सांगा आता. काम काहीच नाही, आम्ही तर इथे फक्त गप्पा मारायला आलोय. बोला. बास, अरे बघ काय, राहू दे ना बघ, काय चाललंय तुझं? का राहू दे तू झोप, मी आवरते खाटेवरची. असं? अरे तू माझं अंथरूण पांघरून घालू शकतेस, मी नाही करू शकत. काय ग पार, दिवसभर नुसतं काम 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 करत असतेस. कधीतरी आराम करत जा. आणि बघ आता शांतपणे झोप. अरे उशी ठेवायची राहिली. गणी कंपास इथंच विसरून गेला. गणी इथं घरात असताना कसा पुस्तकांचा पसारा असतो. खर तर त्याला तिकडं परीक्षेच्या तयारीला जायला नको वाटत होतं, पर मी बळजबरी केली आणि तो गेला. तो गेला नसताना तर असा डोळ्यासमोर राहिला असता आपल्या. गणी, तायडे, गणी, या लोकांनी मला इथं जबरदस्ती बांधून ठेवले. तायडे मला मारून टाकल. तायडे मला पटकन इकडून घेऊन चालला. तायडे, गणीला इथून घेऊन जाणं इतकं सोपं नाहीये. तू दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या वाटेला गेलीस. ते तुला, गणीला, मारुती मामांना कोणालाच सोडणार नाही. हा, तुझा जीव असलेला पोपट आता माझ्या हातात आहे, त्यामुळे त्याची मन मुरगळून तुझा जीवही घेईन मी. कळतंय ना? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.